नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विंटर 2024 एक्झामिनेशन किंवा डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या सर्व एक्झामिनेशन, ज्यामध्ये सेमिस्टर पॅटर्नचे रेग्युलर विद्यार्थी तसेच पुनर्परीक्षार्थी, रिपीटर एक्झामिनेशन फॉर्म भरलेले सेमिस्टर पॅटर्नचे विद्यार्थी, BA BComचे पुनर्परीक्षार्थी, रिपीटर एक्झामिनेशन फॉर्म भरले व परीक्षा दिलेले विद्यार्थी, अशा सर्व विद्यार्थ्यांचे एक्झामिनेशन रिझल्ट्स यायला सुरुवात झालेले आहेत। बऱ्याचशा कोर्सेसचे रिझल्ट्स अवेलेबल झाले डाउनलोड करण्यासाठी। तुम्हाला रिझल्ट्स पाहायचे असेल तसेच डाउनलोड करायचा असेल, ज्यांचा रिझल्ट लागलेला आहे त्यांनी, तर विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट टाईप करायची आपल्या ब्राउझरमध्ये ycmou.digitaluniversity.ac आणि होम पेजवर पोहोचल्यानंतर सर्वात वरच्या साईडला तुम्हाला रिझल्ट्स ऑप्शन दिसेल, त्या रिझल्टवर क्लिक करायचं आहे। तेथे क्लिक केल्यानंतर डाव्या हाताला सर्वात वरच्या साईडला डिसेंबर 2024 जानेवारी 2025 एक ऑप्शन दिसेल, टॅब दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। तेथे क्लिक केल्यानंतर आता जी आपण व्हिडिओच्या स्क्रीनवरली जी माहिती पाहत आहोत ती माहिती तुम्हाला दिसायला सुरुवात होते। इथं पाहू शकता ज्या कोणत्या कोर्सेसचा रिझल्ट लागलेला आहे त्याच्या पुढे रिझल्ट डेट आणि क्लिक हिअर अशी निळी लिंक दिसत आहे तुम्हाला। मग तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं कोर्स कुठं आहे पाहायचं आहे आणि त्याच्या पुढे क्लिक हिअरवर क्लिक करायचं आहे। तेथे क्लिक करून तुम्हाला एका नवीन पेजवर जाऊन पोहोचता। तेथे तुम्हाला एक्झाम वर्ष निवडायचं आहे। एक्झाम वर्षमध्ये तुम्ही डिसेंबर महिन्यात एक्झाम दिलेली असेल किंवा जानेवारी 2025 मध्ये एक्झाम दिलेली असेल, या दोन्हीपैकी कुठल्याही महिन्यामध्ये एक्झाम दिलेली असेल आणि कोणत्याही कोर्सची एक्झाम दिलेली असेल तर तुम्ही डिसेंबर 2024 वर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर खाली PRN नंबर, सीट नंबर, रोल नंबर तिन्हीपैकी एक कोणतेही टाकायचे खालच्या बॉक्समध्ये आणि सर्वात शेवटी कॅप्चा कोड टाकून सबमिट करायचं आहे। जर तुमचा रिझल्ट लागला असेल तर तुमचं कोर्सचं नाव येईल, तुमचं नाव येईल, त्याच्या पुढे डाउनलोड ऑप्शन येईल। त्या डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही रिझल्ट तुमचा डाउनलोड घेऊ शकता, सेव्ह करू शकता स्मार्टफोनमध्ये। आणि जर तुमचा रिझल्ट लागलेला नसेल किंवा काही विद्यार्थ्याचा लागला नसेल, थोड्या दिवसात लागतो त्यांचा पण बरं लागला नसेल, तर रिझल्ट नॉट फाउंड किंवा रिझल्ट नॉट डिक्लेअर्ड बाय युनिव्हर्सिटी असं दोन्हीपैकी एक ऑप्शन तुम्हाला दिसेल, तर तुम्ही दुसऱ्या दिवशी ट्राय करू शकता, तिसऱ्या दिवशी ट्राय करू शकता। काही लोकांचा रिझल्ट लागला आणि काही लागला नसेल तर काही दिवसात लागू शकतो। आणि स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता लाल अक्षरामध्ये काही कोर्सेसच्या पुढे प्लीज वेट दिसत आहे। ह्याचा मतलब त्यांचा आधी रिझल्ट डिक्लेअर झाला नाही, लवकरच रिझल्ट डिक्लेअर होणार आहे। ठीक आहे, तर ह्याच्या अगोदरसुद्धा आपण काही कोर्सेसचे रिझल्ट लागल्यानंतर व्हिडिओ बनवला होता। शेवटचा व्हिडिओ 4 फेब्रुवारी 2025 रोजी बनवलेला होता। आज आहे दिनांक 7 फेब्रुवारी 2025। तर आज दिनांक 7 फेब्रुवारी 2025 पर्यंत जेवढे काही रिझल्ट लागले आहेत कोर्सेसचे त्याची मी नावं वाचून दाखवणार आहे। त्याच्यातील तुमचा कोर्स कोणता आहे पहा। आणि एक MA मराठी, MA हिंदी, MA इकॉनॉमिक्स, MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, MA हिस्ट्री असे जे विविध कोर्सेस आहेत त्यांचे विविध पॅटर्नचे एक्झाम विविध टायमाला घेण्यात आलेले आहेत। त्यासाठी तुमच्या हॉल तिकीटवर कोणता पॅटर्न आहे हे पाहूनच तुम्ही त्याच्या पुढे क्लिक हिअरवर क्लिक करून रिझल्ट पाहायचा आहे। आता काही विद्यार्थी म्हणतात MA मराठी रिझल्ट दिसला की त्याच्या पुढे क्लिक करतात, मग त्यांचा पॅटर्न बघत नाही। काही लोकांचा 2015चा पॅटर्न आहे, काही लोकांचा NEP 2020 पॅटर्न आहे, जो की गेल्या वर्षी 2023 पासून चालू झालेला आहे, 23-24 पासून। ठीक आहे, तर काही लोकांचा 2021चा पॅटर्न आहे, तर तुमच्या हॉल तिकीटवर मेन्शन केलेलं असतं, तुम्ही त्याच्या पाहू शकता किंवा तुमच्या स्टडी सेंटरच्या सरांना सुद्धा विचारू शकता। व्हॉट्सअप ग्रुपवर वगैरे असेल तर तुम्ही त्यांना फोन करून मेसेज किंवा व्हॉट्सअपद्वारे मेसेज करून सुद्धा माहिती घेऊ शकता की तुमचा पॅटर्न कोणता आहे। ठीक आहे, सुरू करूया। रिझल्ट कोणकोणते लागलेत आजच्या दिनांक 7 फेब्रुवारी 2025 पर्यंतचे सर्व रिझल्ट्स पाहूया। मानवी हक्क प्रमाणपत्र शिक्षणक्रम, समंत्रक प्रशिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रम, गांधी विचार दर्शन पदविका शिक्षणक्रम, MA मराठी, MA हिंदी 2015 पॅटर्न, ह्या एवढ्या सगळ्यांचे रिझल्ट लागले आहेत। पुढे MA हिंदी न्यू 2021 पॅटर्न, MA इकॉनॉमिक्स न्यू 2021 पॅटर्नचे ध्यानात ठेवायचं आहे। पुढे MA मराठी न्यू 2021 पॅटर्न, त्याच्या पुढे बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम रिझल्ट लागला आहे। डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम रिझल्ट लागलेला आहे। डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट बँकिंग ह्या दोघांचे रिझल्ट लागलेला आहे। बाल संगोपन आणि रंजन शिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रम,
आशययुक्त अध्यापन पद्धती शिक्षणक्रम, स्वयंसहायता समूह प्रमाणपत्र शिक्षणक्रम, मूलभूत शिक्षणक्रम याचा रिझल्ट लागलेला आहे. मूल्य शिक्षणाची मूल तत्वे, मूलभूत शिक्षणक्रम, शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम, MSc एन्व्हायरमेंटल सायन्स 2015 पॅटर्न रिझल्ट लागलेला आहे. MSc इन केमिस्ट्री 2021 पॅटर्न, MSc इन झूलॉजी 2021 पॅटर्न, MSc इन बॉटनी 2021 पॅटर्न, डिप्लोमा इन एन्व्हायरमेंटल सायन्स 2021 पॅटर्न, सर्टिफिकेट प्रोग्राम्स इन कम्प्युटर रिझल्ट लागला आहे. बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन ओल्ड रिझल्ट लागलेला आहे. BSc इंडस्ट्रियल सायन्स 2016 पॅटर्नचा पण रिझल्ट लागलेला आहे. सर्टिफिकेट इन ब्युटी पार्लर मॅनेजमेंट, सर्टिफिकेट इन इंग्लिश लँग्वेज, सर्टिफिकेट इन फ्रेंच लँग्वेज, सर्टिफिकेट इन जर्मन लँग्वेज, सर्टिफिकेट इन डिजिटल फोटोग्राफी, डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन अँड डोमेस्टिक अप्लायन्सेस मेंटेनन्स DEDAM, डिप्लोमा फॉर सिव्हिल सुपरवायझर्स DFCS, डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट, ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज, ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन फॅशन डिझाईन, डिप्लोमा इन इंटिरियर डिझाईन, सर्टिफिकेट प्रोग्राम फॉर ग्राम रोजगार सेवक, सर्टिफिकेट प्रोग्राम इन फार्मर प्रोड्युसर कंपनी मॅनेजमेंट, सर्टिफिकेट प्रोग्राम इन पाली लँग्वेज, सर्टिफिकेट इन फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग मॅनेजमेंट, डिप्लोमा इन योगा टीचर ओल्ड अँड न्यू पॅटर्न, बॅचलर ऑफ सायन्स मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी ओल्ड पॅटर्न, डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी ओल्ड पॅटर्न, ॲडव्हान्स डिप्लोमा इन काउन्सिलिंग अँड मेंटल हेल्थ, सर्टिफिकेट इन आरोग्य मित्र, सर्टिफिकेट इन पेशंट असिस्टंट न्यू पॅटर्न. अशा प्रकारे आज दिनांक 7 फेब्रुवारी 2025 पर्यंत जेवढे कोणते रिझल्ट लागले आहेत सर्वच रिझल्ट वाचून दाखवले आहेत. त्याच्यातील तुमचा कोणता असेल आणि तुम्ही त्याच्यामध्ये पास झाला असेल तर तुम्हाला खूप खूप सारे अभिनंदन, खूप अभिनंदन तुमचं. आणि ज्या कोणी विद्यार्थी ह्याच्यात पास झाले नसतील त्यांनी काळजी करायची गरज नाही. पुनर्परीक्षार्थी रिपीट एक्झामिनेशन फॉर्म लवकरच येणार आहेत. ते आल्यानंतर एक्झामिनेशन फॉर्म भरायचं आणि लगेचच मे जून महिन्यामध्ये परीक्षा देऊन पास होऊन जायचं आहे. काही लय महिने उरले, टाईम उरला नाही. मे महिन्यामध्ये एक्झाम होते, मे जूनमध्ये. आता फेब्रुवारी मार्च एप्रिल 3च महिने राहिले. तर ज्यांचा कोणाचा रिझल्ट फेल आलेला आहे, काही पेपर राहिले असतील, त्यांनी तुरंत अभ्यासाला लागायचं आहे. मे पुनर्परीक्षार्थी फॉर्म भरल्यानंतर अभ्यास करू म्हणले तर चालणार नाही. त्यावेळेस खूपच कमी टाईम होतो तुम्हाला अभ्यास करायला आणि तुमचं खूप नुकसान होऊन जाईल. पुन्हा पण मे जून महिन्यामध्ये फेल होऊन जाचाल. त्याच्यासाठी ज्यांचा कोणाचा फेल रिझल्ट आलेला आहे त्यांनी तात्काळ अभ्यासाला लागायचे, लगेचच अभ्यास लागायचे. पुन्हा मी पुनर्परीक्षार्थी एक्झामिनेशन फॉर्म आल्यानंतर मी कळल्यानंतर फॉर्म भरून टाकायचं आणि परीक्षा देऊन टाकायची. एक्झामिनेशन फॉर्म भरल्याशिवाय तुम्हाला मे जून 2025ची एक्झाम देता येणार नाही. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी सांगतोय, फेल झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सांगत आहे. फेल झालेल्या विद्यार्थ्यांना एक्झामिनेशन फॉर्म भरल्याशिवाय मे जून 2025ची एक्झाम देता येणार नाही. अशा पुनर्परीक्षार्थी रिपीटर विद्यार्थ्यांची एक्झामिनेशन फॉर्म ऑनलाईन भरण्याची सुविधा लवकरच चालू होईल. चालू झाल्यानंतर कळवण्यात येईल. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.